गोलंदाज अक्षय शितोळे. पहिला चेंडू फुल्लर लेनचा मिडऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडूने या मॅचची या षटकाची सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये आपण पाहतोय सुरू होत आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर्स इथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. 5 षटकांची मॅच आहे. 20 मिनिटाचा अवधी पहिल्या 4 षटकांसाठी असेल. पुढचा चेंडू इथे देखील फुल टॉस ऑन साइडला चेंडू खेळलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने इथे सिंगल. एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ श्री गणेशा या ठिकाणी केला जातोय. मॅच क्रमांक 2 आपण मैदानामध्ये पाहतोय संपन्न होतीये. पुनावळे विरुद्ध कासरसाई असं सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील लेगलांचा फटका. चांगला बॉटम हँडचा वापर. चेंडू आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती नेऊन चेंडू अडवेल, फेकी करेल. त्या दरम्यान दुहेरीचा प्रयत्न. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 3 धावा होत आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर सचिन आणि त्याचबरोबर किरण ही जोडी मैदानामध्ये आहे. एका बाजूने सचिनने आपलं खातं 1 धावेने उघडलंय, तर दुसऱ्या बाजूने किरणने आपलं खातं 2 धावेने इथे उघडलेलं आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 3 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय अक्षय गोलंदाजी मार्क वरती आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकापासून फार दूरवरती चेंडू इथे मार्गस्थ झालाय. 2 धावा त्या दरम्यान मिळतील. मिस टाइम स्ट्रोक होता. म्हणावी तशा धावा इथे मिळाल्या नाहीत. इथे मात्र थोडीशी चुकी आणि चुकीचा फायदा मात्र दोन्ही बॅटर्सने घेतलाय. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावा घेण्यामध्ये दोन्ही बॅटर्सला यश मिळत आहे. किरण अगदी अप्रतिम अशी फटकेबाजी आपण पाहतोय दोन्ही बाजूला. अगदी आपण पाहिलं तर पहिला चेंडू ऑन साइडला, दुसरा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे खेळण्यामध्ये यश मिळवतोय. धावसंख्येत 3 ने वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅटची एज आणि त्यानंतर मात्र पहिल्या विकेटचं पतंग. पहिला विकेट्स या ठिकाणी होतोय बाद. पहिला विकेट जेलमधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. न्यू बॅटर इन अरविंद. पाहूया कशा प्रकारे किरणच्या साथीने इथे धावा बनवतोय. आघाडीचा बॅटर अगदी स्वस्तामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलाय. पाहूया अरविंद आणि किरण ही जोडी मैदानामध्ये आहे. इथे अक्षयला मात्र यश मिळतंय. 6 धावा खर्च केल्यात, परंतु 6 धावा खर्च करत असताना एक बॅटर देखील इथे पुनावळे संघाचा बाद केलाय. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय अक्षयाची. पुढचा चेंडू अरविंदसाठी. इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ करायचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू जर आपण पाहिला तर बॅटची अगदी हलकीशी एज आणि त्यानंतर लॉंग लेगच्या दिशेने, शॉर्ट लॉंग लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय. सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 1 बाद 7 धावा. भव्य दिव्य आयोजनामध्ये संपन्न होणारी ही स्पर्धा आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर सुरेख अशा मैदानामध्ये सुरू असलेली ही लढत. एका बाजूने आपण पाहतोय पुनवळे संघ, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर कासरसाई. एक बलाढ्य संघ इथे आपल्याला मैदानामध्ये इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये देखील पिरंगुट संघाने अगदी 1 साइडेड मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये अगदी दिमाखामध्ये प्रवेश केलाय. लीग पद्धतीने ही स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक मॅच ही महत्त्वाची आहे. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय. 7 धावा झाल्यात. 1 बॅटर बाद आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयेश इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी करेल. स्ट्राईकला आपण पाहतोय अरविंद आहे. अरविंदच्या खात्यामध्ये जर आपण पाहिलं तर 1 धाव आहे. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर 7 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत.
या ठिकाणी आपण पाहतोय मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांतजी जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात होते आहे. पहिला चेंडू गती परिवर्तन, मिस टाइम स्ट्रोक आणि इथे मात्र काय घडतंय, फॉलो थ्रू मध्ये टिपला जातोय झेल. अरविंद याचा संपलाय खेळ. दुसरा बॅटर बॅक 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 टू द पॅव्हिलियन. अरविंद बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन गितेश. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करेल. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा, परंतु अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या अगदी खालच्या बाजूला चेंडू ब्रश होतोय आणि ब्रश झाल्यानंतर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेचं षटक, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये गोलंदाजाने मात्र आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण केलाय. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा फसतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव आणि एक बॅटर देखील त्यामध्ये बाद केलाय. काय अफलातून अशी गोलंदाजी आहे. माती खेळपट्टी आहे आणि त्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा इथे गोलंदाज घेतोय, परंतु फलंदाजांना काहीतरी करावं लागेल. धावा इथे उभ्या कराव्या लागतील. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे, उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. काहीसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू मात्र सरळ पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे चेंडू डॉट बॉल आहे. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. अगदी आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचे चेंडू आहेत, गती परिवर्तन आहेत, फुलर लेनचे चेंडू आहेत, काहीसे उसळी घेणारे चेंडू आहेत आणि वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू या गोलंदाजाच्या भात्यामधून आपण मार्गस्थ होताना पाहतोय. पुढचा चेंडू इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू खोदून काढलाय मिडॉनच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. गितेशने आपलं खातं या ठिकाणी उघडलंय. धावसंख्येमध्ये फार वेळानंतर वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आतापर्यंत 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात इथे कासरसाई संघाची आपण पाहतोय. संयमाने इथे खेळ सुरू आहे. पुढचा चेंडू इथे मात्र किरण ऑन फायर करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. इथे टिपला जाईल झेल. किरणचा संपलाय खेळ. तिसरा बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे किरण याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन दिनेश. दोन्ही बॅटर जर आपण पाहिले तर समान उंचीचे, समान ताकदीचे आहेत, बाहुबली बॅटर आहेत. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे कामगिरी करतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय, परंतु 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर पुनवळे संघाची जी धावसंख्या आहे फार कमी आहे. 8 धावेंवरती 3 बॅटरचे आघाडीचे बाद झालेत. आता मात्र इथे दिनेशला सर्व सूत्र आपल्या हाती घ्यावी लागेल, कारण आघाडीच्या फलंदाज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरला मात्र ही सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील. प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये देखील चांगलं कमबॅक करावं लागेल. परंतु षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रताप शितोळे इथे आपण पाहतोय. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. डावखुरे शैलीचा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने या ठिकाणी मारा करतोय. पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, परंतु प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. एकच धाव मिळेल. चेंडू जर आपण पाहिला तर शॉर्ट फाईन लेगचा जो खेळाडू आहे त्याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 9 धावा झाल्यात. संयमाने सुरुवात आहे. काहीशी खराब सुरुवात झाली आहे, परंतु इथून देखील अजूनही
कमबॅक करण्याची संधी आहे. अजूनही 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया दिनेश इथे आपण पाहतो स्ट्राईकला सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू बॅटची बाहेरची कडा आणि त्यानंतर शॉट थर्ड मॅनच्या दिशेने इथे चेंडू मार्गस्थ होतोय. दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर पहिला चेंडू फाईन लेगला, दुसरा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. अगदी एक एक धाव मिळते. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाहीये. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी अचूक टप्प्यावरती नियंत्रणबद्ध इथे गोलंदाजी सुरू आहे. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. उजव्या इष्टीच्या लगत चेंडू इथे आता येतोय आणि त्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर काहीसं वळण घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने अतिरिक्त खेळाडू तिथे डीपमध्ये तैनात केलाय. पुढचा चेंडू इथे देखील मोठा प्रहार. बॅटच्या रडार मधला चेंडू फेकून दिलाय, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय आउटफील्ड इथे काहीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. कारण चेंडू जर आपण पाहिला तर परफेक्ट गॅपमध्ये होता. चेंडूने लांबी कमी घेतली, उंची घेतली, परंतु त्यानंतर चेंडू जर आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या दिशेने 2च धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय. स्क्वेअर कटचा फटका. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. डीपमध्ये चेंडू इथे मार्गस्थ होतोय. 2 धावा त्या दरम्यान नक्कीच मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. आता पहिल्या षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर सिंगल धावा घेण्यात आल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेस क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहेत त्यावेळेस मात्र इथे आपण पाहतोय दुहेरी धावेंमध्ये या एका धावेचं रूपांतर केलं जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. तिसरं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. इथे फुल्लर लेनचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ होतोय. 1-2 टप्पे घेत सीमारेषा पार. पहिला चौकार पुनवळे संघाकडून खेळला जातोय 4-4-4-4 धावेंसाठी. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 18 धावा. 6ची सरासरी जेमतेम इथे पूर्ण केली जाते. 6च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमा केल्यात. धावसंख्या होते ती 18 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगलं कमबॅक इथे म्हणावं लागेल, कारण एक चौकार आलाय. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार या मॅच मधील पहिला चौकार आहे. परंतु इथून पुढे देखील प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं आहे. पाण्याबरोबर काहीसा कानमंत्र देखील मैदानामध्ये आलाय आणि इथे मात्र काहीशी सूचना अगदी डगआउट मधून देण्यात येते की कशा पद्धतीने इथे धावा बनवायच्या आहेत, किती धावांचं टार्गेट इथे सेट करायचं आहे आणि कशा प्रकारे सेट ऑन फायर करायचं आहे. कानमंत्र तर आलाय. पाहूया त्या कानमंत्राचा फायदा इथे दिनेश आणि त्याचबरोबर गीतेश या जोडीच्या माध्यमातून केला जाईल. परंतु गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा बदल होतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय अक्षय. अक्षय म्हटल्यानंतर आज कुछ तुफानी करते है. पाहूया पहिल्या षटकामध्ये तर अप्रतिम गोलंदाजी केली आहे, दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. इथे स्विच हिट उलटा पुलटा चेंडूला फेकून दिलाय. डीप वाईडिश थर्ड मॅनच्या दिशेने सीमारेषा पार येतोय ब्रँडेड चौकार. 4 धावा. असा महादेव मोठा सती गजाची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा सती गजाची अर्धांगी पार्वती. तीच यरमाळ्याची सती गयेणू डोंगरावर नांदती. तीच यरमाळ्याची सती गयेणू डोंगरावर नांदती. गीतेशच्या बॅटमधून आपण पाहतोय उलटा पुलटा बना तो आबाद नाही तो बर्बाद. एक चांगला फटका इथे सजवला जातोय. 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा चेंडू अक्षयाचा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. अलॉंग दी कार्पेट चेंडू इथे मार्गस्थ होतोय. सिंगल तर घेतले. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. इथे मात्र गेअर बदलण्याचं काम दिनेश आणि गीतेश या जोडीने केलेलं आहे. दोन्ही बॅटरच्या बॅटमधून एक चौकार आलाय. डाव सावरण्याचं काम ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केलं जात आहे. आतापर्यंत गोलंदाजाने फलंदाजांना बांधून ठेवलंय, परंतु इथे हात मोकळे करण्याची संधी देखील
बॅटरकडे. इथे शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. चेंडू जर आपण पाहिलं तर डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने इथे मार्गस्थ होतोय. 2 धावा अगदी वेगात पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. या षटकामध्ये धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्यात. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा या अक्षयच्या षटकामध्ये खर्च होत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या 9 धावा आणि या चौथ्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा आपण येताना पाहतो. धावसंख्या होते ती 25. 3 बाद 25. पुढचा चेंडू अक्षयाचा सामना करेल तो गितेश. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. डीप काऊ कॉर्नर मध्ये टिपला जातोय झेल. गीतेशचा संपलाय खेळ. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. इथे गितेशांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन सूरज इथे आपण पाहतोय न्यू बॅटर आहे. आता डगआउट मधूनच सेट होऊन यावं लागेल. पुढचा चेंडू अक्षयाचा. आल्या पहिला चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार. इथे येतोय षटकार. 6 धावा. माझं पिल्लू माझी जान, माझं पिल्लू माझी जान, माझं पिल्लू माझी जान, माझं पिल्लू माझी जान. धन्यवाद. सूरज याच्या बॅटमधून आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार आहे. 6 धावेने इथे आपण पाहतोय धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. 31 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. पुन्हा एकदा स्विच खेळण्याचा प्रयत्न. सरळ हाताने षटकाराला उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय धावसंख्या होतीये 4 बाद 31 धावा. 24 चेंडूमध्ये 31 धावा झाल्यात. अजूनही शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं जो मध्यंतराचा वेळ आहे षटक संपल्यानंतरचा, त्यामध्ये तुमचा वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. थोडंसं पटपट खेळा, कारण ऊन मैदानामध्ये जास्त आहे आणि जास्त वेळ तुम्ही उन्हामध्ये उभं राहण्यापेक्षा पटपट खेळून सावलीमध्ये येऊन बसणं फार गरजेचं आहे. 4 षटकांमध्ये आतापर्यंत 31 धावा झाल्यात. 2 षटकांमध्ये 9 धावा होत्या. त्यानंतर इथे मात्र प्रत्येक बॅटरने इथे आक्रमणाला सुरुवात केली आहे. शेवटचे 6 चेंडू निर्णायक षटक घेऊन येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अक्षय इथे आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघासाठी शेवटचं अंतिम षटक. हाणामारीचं षटक म्हणून या षटकाला ओळखलं जातं. थोडंसं पटपट खेळा, वेळ लावू नका प्लीज, आपल्याला ही विनंती आहे. आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी क्षेत्ररक्षण इथे सजवलं जात आहे. डीप पॉइंट, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑन, डीप काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट. पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू आपण पाहतोय कव्हर पॉइंटच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 5वा बॅटर इथे होतोय बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. एक्सक्लुसिव्ह अमित आरडी. माझं पिल्लू माझी जान, 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 माझं पिल्लू माझी जान. धन्यवाद डीजे. गितेश बाद झाल्यानंतर न्यू बॅटर इन होतोय शुभम आणि सूरज. ही जोडी मैदानामध्ये डबल एसची जोडी आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. अक्षयाने पहिल्या चेंडूवरती इथे गितेशला बाद केलंय. चला बॅटर जरा लवकर या, वेळ लावू नका प्लीज.
आपल्या प्रत्येक खेळाडूला ही सूचना आहे की आपण थोडंसं वेळेचं भान ठेवा. आपल्याला लवकरात लवकर मॅचेस संपन्न करायच्या आहेत. कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका. वेळेचं बंधन प्रत्येक संघाला आहे, प्रत्येक खेळाडूला आहे आणि सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती आहे. पुढचा चेंडू इथे शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झालाय आणि पहिल्या चेंडूवरती खेळत असताना इथे आपण पाहतोय गोल्डन डकचा शिकार धाव दोन तंबूच्या आश्रयाला सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण प्रगटली भवानी ओमच्या सुरत मर्दानाला विविधता हाती तडावया नाटनी विविधता हाती तडावया नाटनी बसला आहे तू आमत निर्वाण ऐकला जोगवा मागेल ऐकला जोगवा मागेल इथे पहिल्या दोन चेंडूवरती तर दोन बॅटर बाद झालेत. एक झेलबाद, एक धावबाद. इथे आपण पाहतोय न्यू बॅटर सूरज याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर येतोय अक्षय पांढरे. या ठिकाणी आपण पाहतोय न्यू बॅटर इन. कशा प्रकारे कामगिरी करेल. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 31 आहे. पाहूया स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न केलाय, प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. डान्सिंग डाऊन द विकेट चांगलं बदला तिथे आपण पाहतोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. सबमरीन डिलिव्हरी अगदी आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर काहीशी उसळी कमी घेतोय. जमीनलगत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल. झेल इथे महत्वाच्या क्षणी इथे हातातून निसटतोय. 2 धावा पूर्ण आहेत. 2च धावेवरती इथे समाधान आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न इथे यशस्वी होतोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगली गोलंदाजी इथे आपण अक्षयाची पाहतोय. पहिल्या चेंडूवरती बॅटरला झेलबाद केलंय, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती धावबाद, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर 2, 5वा चेंडू प्रगतीपथावर. इथे स्विच खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलाय. 1 धाव तर पूर्ण आहे. थोडंसं फंबल आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न आहे. बघा 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा, 35 रन्स. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल. आतापर्यंत चांगली बॅटिंग आपण पाहतोय आणि त्याच बॅटिंगचा अनुरूप इथे 35 धावा झाल्यात. सूरज याच्या बॅटमधून एक षटकार देखील आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ती धाव देखील योग्यरित्या पूर्ण होते. 1 धावेने 22 रुपयाच्या धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय पुनवळे संघाची धावसंख्या होतीये 36 धावा. 37 धावेंची गरज असेल कासरसाई संघाला. पुढील मॅचचा टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये संपन्न करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि पुढील मॅचचा टॉस असेल हिंजवडी क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात रायझिंग स्टार क्रिकेट क्लब. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाणार आहे. 37 धावेंचं लक्ष कासरसाई संघाला आहे. पाहूया या धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. मुकेश मुरलीधर गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस घेतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. 5 षटकांची ती देखील मॅच आहे. टॉस इथे आपण पाहतोय संपन्न झालाय.
पिरंगुट संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला चेंडू फेका आतमध्ये. 37 धावेंचा पाठलाग आहे. पाहूया कासरसाई संघ कशा पद्धतीने या धावेंचा पाठलाग करतोय. मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त ही स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतोय. चांगलं भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी जे सुरू आहे. एका बाजूला कासरसाई संघ जर आपण पाहिला तर मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मधील सर्वात नावाजलेला संघ. म्हणजे काही संघ जर आपण पाहिले ना तर प्रत्येक स्पर्धेमध्ये दावेदारी स्पष्ट करणारे हे संघ आहेत. त्यामधलाच कासरसाई आहे. परंतु पुनवळे संघ देखील तितकाच ताकदवान आहे, बलाढ्य आहे. 37 धाव्यांचं जे लक्ष्य इथे उभं केलंय त्याला सहजासहजी इथे पूर्ण करून देणार नाही असं कडवं आव्हान गोलंदाज उभं करतायत का. तर आघाडीचे दोन्ही बॅटर या 37 धाव्यांच्या पाठलागासाठी सुरुवात करण्यासाठी इथे मैदानामध्ये येत आहेत. प्रसाद पवळे आणि प्रताप शितोळे हे दोन्ही बॅटर आपण पाहतोय. प्रसाद आणि प्रताप शितोळे आपण पाहतोय इथे स्ट्राईकला सज्ज आहे. दोन्ही विस्फोटक बॅटर इथे मैदानामध्ये आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. नागेश बिराजदार षटक क्रमांक पहिलं घेऊन येत आहेत आणि पॉवर प्लेची षटकं लो स्कोरिंग मॅच मध्ये फार महत्त्वाची आहेत. इथे कशा प्रकारे नागेश गोलंदाजी करतील तर कशा प्रकारे बॅटर इथे धावांचा पाठलागाला सुरुवात करतील. इथे ऑल सेट क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. 37 धावांचा पाठलाग आहे. पाहूया तो पाठलाग यशस्वी होतोय का गोलंदाज या पाठलागाला अगदी सुरेखरित्या प्रत्युत्तर देत आहेत. गोलंदाजी मार्कवरती नागेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिल्याची इथे होते सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस आणि जेमतेम क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत नाण्याप्रमाणे वाजणारा चौकार. 4 धावा. धन्यवाद ठीक आहे. 4 धावा. सुरुवात तर अगदी दिमाखात केली आहे. 37 धावांचा जो पाठलाग आहे त्या 37 धावांच्या पाठलागाला इथे सुरुवात चौकाराने होते. पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहतोय चौकार आहे. 4 धावेने धावसंख्येचा शुभारंभ. धावसंख्येची सुरुवात आणि धावसंख्येचा श्री गणेश इथे केला जातोय. चांगली सुरुवात इथे होते. पुढचा चेंडू नागेश यांचा. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग दी कार्पेट मिड ऑफच्या दिशेने खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5 धावा. चांगली सुरुवात इथे कासरसाई संघाची आपण पाहतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि या कॉम्बिनेशन अनुसारच इथे बॅटिंग देखील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल इथे केला जातोय. एका बाजूने आपण पाहिलं तर पहिल्या 5 धावा इथे प्रतापच्या बॅटमधून आल्या तर दुसऱ्या बाजूला प्रसाद देखील आपण पाहिलं ना तर या भागातील एक विस्फोटक बॅटर म्हणून त्याची एक चांगली ओळख आहे. पुढचा चेंडू इथे बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने इथे मार्गस्थ होतोय. लेमन कट बॅटच्या अगदी आतल्या बाजूला चेंडू लागलाय आणि त्यानंतर फाईन लेगच्या दिशेने एक नशिबाची धाव इथे मिळते. खातं तर आपल्या एका धावेने उघडलंय. धावसंख्येमध्ये देखील 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल. गोलंदाजाने देखील चांगलं कमबॅक केलंय. म्हणजे पहिल्या चेंडूवरती जेमतेम चौकार आला. क्षेत्ररक्षकाच्या अगदी थोडक्यात हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर चौकार. परंतु पुढच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल देखील आहेत. पुढचा चेंडू नागेशाचा सामना करेल तो प्रताप. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू आहे. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. चेंडू पडल्यानंतर काहीसा वेग कमी होतोय आणि त्यानंतर इथे मात्र टायमिंग आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये. खेळपट्टीवरती जर आपण विचार केला ना तर काहीसं फ्लॅट विकेट आहे. या ठिकाणी गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करू शकतात. परंतु दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अगदी बॅट्समनच्या प्रेमात पडण्याचा इथे दाट शक्यता आहे.
इथे गोलंदाज अजूनही चांगली गोलंदाजी करतायत, चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी करून देत आहेत. पुढचा चेंडू इथे नागेश यांचा सामना करेल तो प्रसाद. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, वाघांची धाड, फोडलाय पहाड, षटकार, 6 धावा. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 13 धावा. प्रसादच्या बॅटमधून एक उत्तुंग आणि बहारदार टोला षटकारासाठी इथे डिपॉझिट केला जातो. याच फटक्यांसाठी प्रसादची एक चांगली ओळख आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन, षटकार, 6 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिल्याचा खेळ संपलाय, परंतु पहिल्या षटकामध्ये नागेश यांनी तब्बल 19 धावा इथे खर्च केल्यात. विरंगुट संघ देखील आपण पाहिलं तर आजच्या दिवसामधील सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ आहे. मंगेश बलकवडे सारखा एक चांगला यष्टीरक्षक, एक चांगला अष्टपैलू खेळाडू, मिस्टर 360 खेळणारा हा खेळाडू या संघाचं नक्कीच चांगलं प्रतिनिधित्व करतोय. चांगल्या संघाची बांधणी आपण पिरंगुट संघाची देखील पाहतोय. इन ॲक्शन आपल्याला पुढच्या मॅचमध्ये ते खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवलाय, दुसरी मॅच त्यांची अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात. फुल टॉस आणि त्यावरती स्विच हिट, चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने, सीमारेषा पार, इथे येतोय चौकार, 4 धावा. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय, इथे येतोय डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, इथे येतोय षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. खेळाडूंना विनंती की आपण चेंडू जर जवळपास असेल तर आणायला गेलात तरी चालेल. तुम्ही थोडंसं सहकार्य करा, कारण मैदानाच्या बाहेर देखील चेंडू आणू शकता तुम्ही. मोकळं पटांगण आहे, त्यामुळे चेंडू लवकर सापडेल. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 29 धावा. अगदी एकतर्फी इथे कासरसाई संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. एका बाजूने प्रसाद तर दुसऱ्या बाजूने प्रताप. डबल पी, काय बॅटिंग इथे केली जाते. म्हणजे प्रसादच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले, परंतु प्रताप देखील कुठे कमी आहे. प्रतापच्या बॅटमधून देखील 2 चौकार 1 षटकार आपण येताना पाहिलेला आहे. चांगली बॅटिंग, चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला कासरसाई संघाचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप वाईडिश थर्ड मॅनच्या दिशेने, सीमारेषा पार, पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक, चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा, 33 रन्स ऑन अ बोर्ड. अजूनही 4 धावींची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये 33 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिल्या षटकामध्ये नागेश यांनी 6 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 1 चौकार 2 षटकारांचा समावेश आहे. परंतु षटक क्रमांक 2 इथे आपण पाहतोय सचिनच्या गोलंदाजीवरती मात्र प्रतापने चांगला प्रताप घडवलाय. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत खर्च केलाय. इथे पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून विजयी षटकार प्रतापच्या बॅटमधून येत आहेत, 6 धावा.